हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत एक नवीन रेसिपी खास उन्हाळ्यासाठी. यावर्षी बघितलं तर उन्हाळा खूप कडक आहे, त्यामुळे शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण घेतलेच पाहिजे. त्यावरच आधारित आजची आपली नवीन रेसिपी आहे. आणि मित्रांनो, निसर्गाने आपल्याला किती भरभरून दिलं आहे. एवढा कडक उन्हाळा, पण त्याच्यापासून मिळणारी फळं किती आपल्या शरीराला थंडावा देतात. मग का न त्याचाच वापर करून आपण एक नवीन ड्रिंक्स तयार करणार आहोत, ज्याचं नाव आहे मँगो लस्सी. फ्रेंड्स, या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय छोटा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेअरपर्यंत बघा. आणि व्हिडिओला लाईकचं बटन नक्की दाबा. तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि ते सुद्धा या मँगो लस्सीचा चांगला आनंद घेतील याची माझी गॅरंटी. चला फ्रेंड्स, सुरुवात करूया. आता यासाठी काय घ्यायचं मित्रांनो, मँगो लस्सी म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, आंब्याचा सीझन आहे. या आंब्याचा वापर करून लस्सी जर आपण बनवली तर अतिशय रुचकर, स्वादिष्ट आणि अतिशय सुंदर अशी लस्सी बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय सोपी आहे, 5 मिनिटांमध्ये तयार होणारी लस्सी. त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला मिक्सर घ्यायचं आहे. आधी मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये लस्सी आहे म्हणजे दही आलंच. दही जे ते टाकूया. दही शक्यतो जास्त आंबट नको. जास्त आंबट असेल काही हरकत नाही, मात्र साखर जी आहे ना ती त्यामध्ये जास्त घालावं लागेल. आता साधारणपणे 2 ग्लास मला बनवायची आहे, तर मी 1 कप दही, मोठा कप असेल तर, नाही तर 1.5 कप दही तुम्ही घ्या, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला बर्फही टाकायचा आहे. साधारणपणे 1.5 कप दही मी घेतलं आहे. आणि मित्रांनो, मँगो लस्सी आहे त्यामुळे यामध्ये मँगो आलाच. मँगोचा रस म्हणा किंवा मँगोच्या कापा ज्या आहेत त्या टाकून मी इथे टाकतो आहे. बघा, फ्रेश मँगो कापला होता, 1 मँगो मी टाकून दिला आहे पूर्ण. यामध्ये मित्रांनो, जर दही आंबट असेल तर साखरेचं प्रमाण जे ते जास्त असेल, हे लक्षात असू द्या. आणि दही जर समजा एकदम फ्रेश असेल, खूप आंबट नसेल, तर साखर कमी टाकली तरी चालेल. त्यामुळे फ्रेश दही वापरा, जेणेकरून आपल्याला साखर जी ती कमी लागेल. आता माझं अतिशय फ्रेश दही आहे, काल लावलं होतं आणि आज, त्यामुळे मला एवढी साखर जी ना पुरेशी. अर्थात हे तुमच्या आवडीवरती आहे. आता ही साखर टाकल्यानंतर यामध्ये पण पुन्हा थोडी दही मी टाकतो, मामूली दही टाकतो वरून. आणखी नंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आईस क्यूब, बर्फाचे तुकडे. लस्सी थंड असेल तरच खूप मजा येते. बाकी यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आहे. फक्त एक महत्त्वाचं आयटम, ते म्हणजे जिरेपूड. ती जिरेपूड थोडी टाकून द्या. ओके, सॉरी चुकलो आहे मी. जिरेपूड नव्हे तर ही इलायची पावडर होती, लक्षात घ्या. जिरेपूड टाकली तरी हरकत नाही, परंतु लस्सीमध्ये इलायची पावडर, चुकून बोललं गेलं, इलायची पावडर नक्की टाका. आणि मित्रांनो, हे जे आहे हे मिश्रण आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. फक्त एवढेच आयटम याच्यामध्ये जातील. आणि आता हे मिक्सरमधनं आपण काढून घेऊया. मिक्सरमधनं 2 मिनटं काढल्यानंतर आपली लस्सी तयार झालेली आहे. बघूया जरा. ही बघा, आपली लस्सी तयार झाली आहे. सुंदर कलरसुद्धा आला आहे. कोणत्याही आपण फूड कलर वापरलेला नाही, आंब्याचाच कलर त्याला आलेला आहे. आणि आता ही लस्सी जी आहे आपण ती सर्व करणार आहोत. टाकूया. अतिशय घट्ट अशी लस्सी झाली तयार. ओके. आणि आता ही लस्सी जी आहे तिला आपण डेकोरेट करण्यासाठी आंब्याचाच वापर करणार आहोत. आणि यामध्ये आपण थोडी घालूया पुन्हा आंब्याचे पीसेस. त्याचप्रमाणे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया. यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, ते घालूया. आणि 1 चेरी जर घातली तर आपला लस्सी जी तयार झाली. आय होप फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी झटपट होणारी मँगो लस्सी आवडेलच. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये मात्र नक्की कळवा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. खात राहा, पीत राहा. टेक केअर. गुड बाय.